नमस्कार. बीड मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. याचा सखोल तपास करून योग्य न्याय मिळण्याबाबत आज आम्ही बाळासाहेब मिरजे मराठा आघाडीचे अध्यक्ष, सचिन वाघमारे महाराष्ट्राचे सचिव, मी पोपट शेठ घनवट मराठा आघाडी व व्यापारी आघाडीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने ही जी घटना मस्साजोग मध्ये घडली आहे त्या घटनेबाबत अत्यंत क्लेशदायी व निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. त्याचा सर्वप्रथम आम्ही RPI आठवले साहेबांच्या पक्षाच्या वतीने निषेध करतो. संतोष देशमुख हे सरपंच या नात्याने गावचा कारभार चांगल्या प्रकारे पाहत होते आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना कुठे ना कुठं काही व्यापारी माध्यमातून काही जे सोलरचे पंखे लावले जातात त्या माध्यमातून ही घटना घडण्यात आलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की या सोलरच्या माध्यमातून ज्या काही व्यापारी लोक याच्यामध्ये हस्तक्षेप करून लोकांच्या जमिनी बळकावणे आणि जमिनी बळकावून त्याच्यावर सोलरचे मोठाले पंखे लावणे आणि त्या माध्यमातून अमाप पैसा लुटणे आणि ह्या ज्या व्यवहारापोटी घडलेली ही घटना आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्या घटनेच्या माध्यमातून ज्यांनी ही कृत्य केलं आहे त्यांना खरोखरच फाशीची शिक्षा व्हावी असं आमचं RPIच्या वतीने आमच्या सर्वांचं मत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष तथा फादरवाडीचे उपाध्यक्ष पोपट शेठ घनवट, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय मराठा आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेबजी मिरजे, त्याचप्रमाणे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय माणिकजी पोळ साहेब, त्याचप्रमाणे मराठवाडा अध्यक्ष माणिकराव येटेवार, राजाभाऊ येटेवार साहेब, या सर्वांनी आताच काही वेळापूर्वी बीड जिल्हाधिकारी यांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. भेट घेऊन जे मस्साजोग बीडचं प्रकरण आहे, संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झालेली त्या हत्येच्या संदर्भात त्या ठिकाणी तीव्र प्रकारे निषेध देखील नोंदवलेला आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याचे SP असतील त्यांच्या कार्यालयाला सुद्धा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्यांना ते निवेदन पोच केलेलं आहे. आत्ताच आमचे सन्माननीय पोपट शेठ घनवट यांनी या ठिकाणी या घटनेचा जाहीर असा निषेध नोंदवलेला आहे, त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे.